नमस्कार, मी चंदू भैया। परवाच्या दिवशी कामगार कल्याण मंडळाच्या भांडे वाटपाच्या संदर्भामध्ये एक छोटासा विषय जन्माला आला आणि त्याच्यावरून काहीतरी वाद झाले असं एकंदरीत चित्र निर्माण करण्यात आलं। खरं म्हणजे त्या दिवशी रात्री 12-1 वाजेपासून भगिनी लाईनीमध्ये लागलेल्या होत्या। सकाळपर्यंत कामगार कल्याण मंडळाचा वाटपाचं ऑफिस उघडत नव्हतं। असंख्य लोकांनी मला मी मुंबईमध्ये असताना फोन केले आणि शेवटी मग मी सांगितलं मुंबईहून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला की तुम्ही तिथं जा आणि वाटायला काय अडचणी आहेत त्याच्याप्रमाणे लोकांना न्याय मिळवून द्या। माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम भैया तिथं पहिले गेले। त्यांनी त्या अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं की आम्हाला वाटण्यामध्ये इंटरेस्ट नाही, कारण ही योजना सरकारची आहे आणि सरकारमध्ये त्यावेळेला आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ही योजना मंजूर केलेली होती। 288 मतदारसंघामध्ये या योजनेच्या माध्यमातून वस्तूंचं वाटप सुरू आहे। फक्त नंदुरबारमध्येच आग्रह असतो आमदार साहेबांचा की प्रत्येक वस्तू मीच वाटेल किंवा माझं कुटुंब वाटेल, असं होत नाही। योजना सरकारची आहे, पात्र लाभार्थ्यांना द्यायचं आहे, परंतु ते वाटप होत नव्हतं। म्हणूनच जिल्हा प्रमुख राम भैया तिथे गेले आणि राम भैयांनी मग सांगितलं की बुवा तुम्ही ताबडतोब ते वाटा। लोक बिचारे तिथं रात्री 12 येतात, तिथं काहीच व्यवस्था नाही, ना तंबू टाकलेला आहे, लोकांना सावली नाही, पाणी नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, वॉशरूम नाही, काहीच नाही आहे। आणि अशा उघड्यावर बिचाऱ्या भगिनी जर एवढ्या मोठ्या संख्येने तिथं उपस्थित असतील तर त्यांना कुणाच्या बी साठी थांबवायची गरज नाही। पात्र आहे, तुम्ही त्यांना कुपन दिलेले आहे तर ते कुपन घ्यायचं आणि वस्तू वाटायची। पण एवढ्या क्षुल्लक कामासाठी सुद्धा जर फक्त आम्ही येणार म्हणून त्यांना 8-8 तास, 10-10 तास, 12-12 तास बसवून ठेवायचं असेल तर हा एक प्रकारे लोकांवरती अन्यायच आहे। आणि राम रघुवंशी पहिले गेला, राम रघुवंशीनेच सांगितलं की तुम्ही वाटप सुरू करा। त्याच्यानंतर मात्र तिथं पियूताई आल्या। आमच्या पियूताई आल्यानंतर अर्ध्या तासानंतर आदरणीय गावित साहेब आले। उलट एवढे सगळे यायची बी गरज नाही। राम रघुवंशी तरी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, पियूताई काहीच नव्हती। आता पियूताई कशासाठी आली होती? पियूताई वस्तू घ्यायला आली होती, म्हणजे तिचं बी जॉब कार्ड होता का, तिला बी पेटी मिळणार होती का, ती वाटायला आली होती, हा एक गौण विषय। पण या सगळ्या भानगडीत आम्हाला पडायचंच नाही। पण एक नक्की, या जिल्ह्याच्या जनतेने 2 परिवारातल्या संस्काराचा फरक बघितला। रघुवंशी परिवार आणि गावित परिवारामध्ये कसे संस्कार आहेत हे त्या एकंदरीत वादानंतर या राज्याच्या जनतेला सुद्धा कळलं आहे। माझी अपेक्षा हीच होती की लोकांना वाटप असताना तुम्ही कोणाच्यासाठी थांबायची गरज नाही। मी पूर्वी तक्रार केली होती की वाटप करताना भेदभाव केला जातो आहे, काही लोकांना, ठराविक लोकांनाच योजनेचा लाभ मिळतो। मला आजही आठवतं की वरिष्ठ कार्यालयावरून मुंबईवरून फोन आले आणि यांच्या सूर्यवंशी मॅडम म्हणून ज्या नाशिकच्या चार्ज आहेत ज्यांच्याकडे, त्या आणि इथला आमचा प्रवीण पाटील, हे दोघं माझ्या कल्याणी बंगल्यावरती मला भेटायला आले होते की साहेब याच्या पुढे एकावरही अन्याय होणार नाही, 3 पक्षाचं हे सरकार आहे, जो पात्र माणूस आहे त्याला प्रत्येकाला द्यायची, कोणाच्या हस्ते वाटायचे हा विषयच नव्हता। परंतु तरीसुद्धा सगळ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे। मला स्वतःला फोन करून माझ्या धुळ्याच्या कल्याणी बंगल्यावर आलेले हेच अधिकारी होते आणि त्यांनीच मला सांगितलं की याच्या पुढे कुणावरही अन्याय होणार नाही असं आहे आणि ही योजना सरकारची आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, गावित साहेब, ही योजना सुरू केली होती। ही योजना तुमची नाही, तुमची योजना होती ती की आदिवासी भगिनीला नकली मंगळसूत्र दिले, ती योजना तुमची होती। आदिवासी लोकांच्यासाठी 250 रुपयाचं गॅसचं शेगडी तुम्ही 1405 रुपयाला खरेदी केली, ती योजना तुमची होती। आदिवासींनाच खावटी कर्जाच्या रूपाने 2000 रुपयाचा किराणा 4000 रुपयामध्ये दिला, ती योजना तुमची होती। आदिवासींना निकृष्ट दर्जाच्या शेळ्या मेंढ्या वाटप करण्यात आल्या, ज्या 1 महिन्याच्या वर त्यांच्याकडे टिकल्या नाहीत,
जाऊन त्याचं ऑडिट करा वाटल्यास, लोकही तुम्हाला सांगतील ती योजना तुमची होती. आत्ताही आदिवासींना गायी वाटप केल्या. मी तुम्हाला चॅलेंज देतो, चला आपण दोघं आणि सरकारी यंत्रणा बी घ्या, किती गायी शिल्लक आहेत. तिथं गायीचे नाही, 20-20 हजार रुपये कुठल्या तरी लोकप्रतिनिधीने बी प्रत्येक गायीमध्ये पैसे घेतले. प्रसंगी त्या आदिवासी लाभार्थ्याला गायच दिली नाही आणि 10-20 हजार त्याच्या हातात देऊन टाकले, त्याच्याकडनं पोचपावती घेऊन टाकली. आजही 50% गायी नाही शिल्लक आपल्या जिल्ह्यामध्ये आणि ती योजना बी तुमची होती. अशा भ्रष्टाचाराच्याच योजना आम्ही तक्रार केली. आम्ही जर तक्रार करतो आणि ती योजना जर बंद होते, याचाच अर्थ ती योजना फॉल्टी होती किंवा तिच्यात भ्रष्टाचार होता. नाही तर आम्ही तक्रार केल्यावर योजना बंद व्हायलाच नको, पण आम्ही तिथं तक्रार करतो जिथं भ्रष्टाचार होत असेल. तुम्ही सगळ्या योजना आणल्या गावित साहेब असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. योजना सरकारच्याच असतात आणि राम रघुवंशीने सुद्धा तेच सांगितलं त्या दिवशी की आमदार जरी घरी असला, कुठला आमदार जरी चालला गेला तरी सुद्धा योजना चालू असते, लोकांना लाभ मिळत असतात. पण तुम्ही तुमच्या समोर असलेला तो मुलगा बघून तुम्ही अत्यंत म्हणजे संस्कृतीहीन त्याच्याशी बोलत होते. हे तुमचं तुम्हाला लाख प्रणाम. पण तरीसुद्धा या नंदुरबारच्या जनतेला सत्य कळतं. साक्रीमध्ये सुद्धा तुमचं स्वतःचं तंबू लागलेला होता. सकाळी 10 वाजता लोकांना बोलवलं होतं, 5 वाजेपर्यंत तुम्ही आले नाही. लोकांनी ताबा घेतला आणि माईकवरूनच आदिवासी खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची अशी तशी केलेली क्लिपसुद्धा आपण बघितलेली आहे. आणि अशा वेळेला ज्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या योजना होत्या त्या तुमच्या होत्या आणि ज्या लोकांच्या हिताच्या योजना आहेत त्या शासनाच्या आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की ही योजना तुमची नाही. ही योजना या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तत्कालीन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये सुरू झाली आहे. त्यांनीच लाडक्या बहिणीची योजना आणली, त्यांनीच वृद्धापकालीन माणसांच्यासाठी योजना आणली, त्यांनीच तीर्थदर्शनाच्या योजना आणल्या. लोककल्याणाच्या सगळ्या योजना या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणल्या आणि भ्रष्टाचाराच्या सर्व योजना त्या आदिवासी खात्याच्या माध्यमातून तुम्ही आणल्या. तुम्ही म्हणतात की सगळ्या योजना मी आणल्या नाही. या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार करणारा जर कोणी लोकप्रतिनिधी असेल तर त्याची ख्याती तुमचीच आहे आणि हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. माझा साधा प्रश्न एकच तुम्हाला, गावित साहेब, सगळ्या योजना तुम्ही आणल्या, एवढं लोकाभिमुख तुम्ही काम करतात, तुमचं कुटुंब लोकांसाठी जीवाचं रान करताय. सकाळी 7 वाजल्यापासून तुमच्याकडे लाईन असते आणि तुम्ही लोकांचे प्रश्न दूर करतात आहे. असं असताना तुमच्याकडनं आदिवासी खातं का काढलं, तुम्हाला मंत्रिपदावरून का हाकललं, याचं उत्तर जर तुम्ही या जिल्ह्याच्या जनतेला दिलं तर मी पण तुमचा आभारी राहील आणि जिल्ह्याची जनता बी आभारी राहील. हे राजकारण करायची वेळ नाही. तुम्ही काही आता आदिवासीच्या जमिनी आम्ही बळकावल्या, हे बळकावल्या, ठीक आहे, पुरावे आहेत, कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आहे, तिच्यामध्ये तुम्हाला मला सर्वांना सारखे अधिकार आहे. त्या घटनेमध्ये ठरवून दिलेलं आहे कुठं गेलं पाहिजे. कुठंही तक्रारी करा, कुठलीही माझ्या जमिनी खरेदीमध्ये सुद्धा जर अनियमितता असेल, भ्रष्टाचार असेल किंवा मी पैसे न देता अतिक्रमण केलं असेल तर ती जमीन शासनच काढून टाकेल. आणि शासन राज्य तुमचं आहे. 20 वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेला आमचा नेता तेव्हा काय करत होता मग, आणि आता फक्त आरोप करायचे, लोकांमध्ये दिशाभूल करायचे, आदिवासी बिगर आदिवासी असा वाद स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी निर्माण करायचा, हे चित्र बरोबर नाही, या जिल्ह्याला न शोभणार आहे. भविष्यामध्ये तरी तुम्ही याच्यातून बोध घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पियुताई कशासाठी आली होती याचा बी खुलासा तुम्ही केला पाहिजे, कारण आमदारांना अधिकार आहे. मग पियुताईचं काय काम होतं? माझा मुलगा तरी राम रघुवंशी जिल्ह्याचा प्रमुख आहे शिवसेनेचा, पण पियुताई कशाला आली? एक भगिनी ती अजून तिथं रुबाब करत होती. ती भगिनी कोण होती? तिचा काय संबंध लोकांना हाकलायचा, शटअप करायचा? काय काय संबंध? काय तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा सातबारा नंदुरबार तालुक्याला आहे का? नाही. शेवटी तुम्ही बी मर्यादा पाळल्या पाहिजेत अशी अपेक्षा आमची बी तुमच्याकडनं आहे आणि भविष्यामध्ये अशा चुका आपल्या हातून सुद्धा घडणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि याच्या पुढं माझी अधिकाऱ्यांना सुद्धा मी मुद्दामून हे प्रवीण पाटीलांना बोलवून घेतलंय की ते बी सांगतील की चंद्रकांत रघुवंशीच्या धुळ्याच्या कल्याणी बंगल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ते भेटायला मला आले होते की नाही. माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि त्याच्याप्रमाणेच या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळतोय. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच मी प्रवीण पाटलांना सुद्धा बोलवलं आहे. याच्या पुढे जर तुम्ही लोकांना रेंगाळत ठेवलं
आणि 4-4, 5-5 तास जर असे बिचारे गरीब लोक बसून राहिले तर ते आम्ही खपवून घेणार नाही हे सांगायलाच प्रवीण पाटलांना सुद्धा इथं बोलवलंय. मग शिवसेनेच्या स्टाईलमध्ये त्या गरिबांना वाटप करायचं काम आमचं आहे. जे होईल ते होईल. आम्ही आमच्या हाताने वाटलं पाहिजे असं नाही. प्रवीण पाटलाने बी वाटलं तरी चालतील आम्हाला. फक्त त्या माणसाला त्याचा लाभ त्याच वेळेला दिला पाहिजे. तो त्याचा अधिकार आहे. तुम्ही त्याच्यावरती उपकार करत नाही. पण त्यांना 12-12 तास थांबावं लागतं आणि ही वस्तुस्थिती आहे. मी प्रवीण पाटलांना सुद्धा इकडे बोलवतो की तुम्ही इकडे यावं आणि इमानदारीने सांगा की वरिष्ठ अधिकारी तुमच्या सूर्यवंशी म्हणून मॅडम होत्या त्या आणि तुम्ही माझ्या धुळ्याच्या बंगल्यावर मला भेटायला आले होते की नाही? या योजनेला सुसूत्रता यावी, लोकांच्या पर्यंत सगळ्या वस्तूंचं वाटप व्हायला पाहिजे अशीच माझी अपेक्षा होती. त्याप्रमाणेच मी तुम्हाला सूचना दिल्या आणि त्याचप्रमाणे वाटप करण्याचा निर्णय तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतला. मी तेव्हाही सांगितलं होतं की माझ्या हस्ते मला वाटायचं नाही, कारण या राज्याच्या मुख्यमंत्र्याची योजना आहे. मग काय पूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री वाटायला जातील का? नाही. शेवटी वाटायचं काम हे लोकांचं आहे. अधिकाऱ्यांनी वाटलं पाहिजे खरं म्हणजे. पण इथं लोकप्रतिनिधी येत असतील तरी आम्हाला काही हरकत नव्हती. पण 3 पक्षाचं सरकार असताना कोणावरही अन्याय व्हायला नको हे मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं. आणि लोकांना ताटकळत ठेवू नका. लोकांना लवकरात लवकर लाभ द्या. याच्याचसाठी तुम्ही माझ्या बंगल्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह आले होते. हे खरं आहे का खोटं आहे? आता 50,000ची तुम्ही 50,000च्या लाभार्थ्यांची यादी वाढवून घ्यावी असं तुमचं एक कोणीतरी कारकून तिथं बोलत होतं असं मला वाटतं. कोण होतं ते? कारकूनच होते का तुमच्या विभागाचे? त्यांनी तुम्हाला ऑफिशियली बोलायला लावलं ना तिथं की पाटील साहेब 50,000 लाभार्थ्यांची परत साहेबांनी प्रस्ताव पाठवलेला आहे. कारकून होता का तो? नाही, शेखर पाटील होते. शेखर पाटील होते. कोण आहे ते? पूर्वी त्यांच्याकडे होत आहे. एक महिना त्यांच्याकडे काम होतं कंपनीचं. वाटप करणारी एजन्सी आहे ना ती? वाटप करणारी एजन्सीचं होतं. माझ्या पहिले म्हणजे मध्यंतरी तो एक करत होता. पण ते असं जसं तुमच्या विभागाचे कारकून आहेत असं त्यांना पूर्ण माहिती होती आणि ते काल सांगत होते काहीतरी. योजना सर्वांसाठी आहे, योजना सरकारची आहे. मी मुद्दामून या प्रवीण पाटील साहेबांना सुद्धा बोलवलं की बाबा जे घडलं ते लोकांसमोर आलं पाहिजे. आणि आमची अपेक्षा हीच आहे की याच्या पुढे सुद्धा जो पात्र लाभार्थी आहे तो कोणत्या बी पक्षाचा असो त्याला सर्व योजनेचा लाभ मिळायलाच पाहिजे. आणि मी सांगितलं ते पूर्वीचं की कोणत्या योजना गावित साहेबाच्या होत्या त्याबद्दल सुद्धा गावित साहेबांनी खुलासा केला पाहिजे. माझी परत गावित साहेबांना विनंती आहे की तुम्हाला मंत्रिपदावरून का काढलं याचा खुलासा नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.